नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नागपुरातील रामटेक विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटानं तिथे दावा केलाय. विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग्स लावण्यात आलेत. रामटेक लोकसभा काँग्रेसला सोडली होती, मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी रामटेक मतदारसंघावरती ठाकरे गटानं दावा केलाय. सोलापूर तालुक्यातील धनगर बांधवांनी पंढरपुरातील उपोषणाला पाठिंबा दिला. धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी धनगर बांधवांनी केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अशा सुमारे 900 पदांना विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षचिन्हावरती निवडून आलेल्या एकाही आमदाराला त्याच्या जागेवर पाणी सोडावं लागणार नाही. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या 54 जागा आणि पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिरिक्त जागा कुठल्याही परिस्थितीत जागा वाटपात मिळवू असं आश्वासन अजित पवार यांनी आपल्या आमदारांना दिलं. अमरावतीतल्या नांदगाव पेठ इथे टेक्स्टाईल पार्कचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. राज्यातील एकमेव टेक्स्टाईल पार्क अमरावती जिल्ह्यामध्ये असून 1000 एकरावरती होणाऱ्या या टेक्स्टाईल पार्कमुळे जवळपास 2 लाख रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. जळगावात काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. धाराशिवमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला. एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करा, अन्यथा हातलाई धरणात जलसमाधी घेऊ असा इशारा त्यांनी दिला. धनगर समाजातील तरुणांनी मागणीचं पत्र देखील प्रशासनाला दिलं. मुक्ताईनगरमध्ये तहसील कार्यालयाबाहेर कोळी समाजानं आंदोलन केलं. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. यावर एक मोठी बातमी येते. मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्री शंभूराज देसाईंनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मंत्रालयात दुपारी 4 वाजता या बैठकीत आढावा घेतला जाईल. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दुपारी 4 वाजता एक महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात बोलावली आहे. मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात दुपारी 4 वाजता आढावा बैठक होणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी ही बैठक बोलावली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार आहे. 21 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला तसंच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय पावसाचा. तर 23 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा जमा झालाय. राज्यातील बहुतांश धरणं 70 ते 90% भरली आहेत आणि परतीच्या पावसामुळे धरणातील उरली पाण्याची उणीव सुद्धा भरून निघण्याची शक्यता आहे. अंधेरीत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे. के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगम वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे इस्टेट परिसरात आज कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. तर काही भागात आज रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. राज्यातील काही भागात पावसानं उसंत घेतल्यामुळे विजेची मागणी पुन्हा वाढतीये. काल राज्यात विजेची मागणी 23,618 मेगावॅट इतकी नोंदवली गेली. पितृपक्ष सुरू झाल्यानं भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजारभावात देखील वाढ झालेली आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतर पंचनामे करण्याला गती आली आहे. कांद्याचे भाव सतत वाढत आहेत आणि कांद्याच्या किरकोळ भावात किलोमागे 20 ते 30 रुपयांपर्यंतची वाढ होऊन आता कांद्याचे भाव किलोमागे 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचलेत. मुक्ताईनगरमध्ये शेतात रोगग्रस्त केळी आढळून आल्यानं शेतकरी हैराण झाले. केळीवर सीएमव्ही व्हायरसमुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. सणासुदीच्या काळात मिठाई आणि तत्सम अन्नपदार्थांच्या मागणीमध्ये वाढ लक्षात घेऊन त्यात भेसळ होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई आणि ठाण्यात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत मुंबई विभागात एकूण 60 तपासण्या करण्यात आल्या.
प्रतिकूल हवामानामुळे यंदा चहाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचा परिणाम यंदा चहाच्या किमतीवरती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण असंच राहिल्यास चहाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलची दर कपात कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात सातत्यानं उतार चढाव होत असल्यामुळे दर कपात रखडली आहे. त्यामुळे आता निवडणुकांआधी तरी दर कपात होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वाळूज परिसरात एका वाहतूक पोलिसाचा प्रताप समोर आला. रेल्वे स्थानकातील नो पार्किंग झोनमध्ये दुचाकी उभी केल्यानं वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पावती न देताच त्यानं पैसे स्वीकारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी व्यक्तीनं पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. बीडच्या माजल गावात रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी तत्काळ दर्जेदार कामं करून रस्ता दुरुस्त करावा यासाठी नागरिकांचं 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. एक मोठी बातमी आहे. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे दाजी भास्कर पाटील खदगावकर आणि त्यांच्या सूनबाई मिनल खदगावकर आज काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दुपारी 3 वाजता मुंबई येथे काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत खदगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत जे पास होणार त्यांनाच खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी मिळणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीनं भरती करायची नाही असा GR असताना सुद्धा शासनाला त्याचा विसर पडल्याचं दिसतंय. आरोग्य विभागानं राज्यामध्ये नव्यानं 2603 जागांसाठी कंत्राटी पद्धतीनं उमेदवार भरण्याचा निर्णय घेतलाय. कोस्टल रोडवर गेल्या 6 महिन्यात 40 लाखांहून अधिक वाहनांनी सुसाट प्रवास केला. याच रस्त्याचा दुसरा भाग वाहतुकीसाठी सुरू केल्यामुळे मुंबईत वाहतूक जलद गतीनं झाली आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखद होतोय. सौर ऊर्जेचा वापर वाढवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. त्यानंतर डोंबिवलीच्या 286 पैकी 14 गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर पॉवर युनिट मिळणार आहे. बीडमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. 14 ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. फरार आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्या घरातून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्याचा आरोप आहे. या ठेवी हाँगकाँगला पळवल्याचा ठपका असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवरती केंद्र सरकारनं महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतल्यास त्यांना शिक्षेत सवलत दिली जाते. या योजनेअंतर्गत राज्यभरातील 10 कारागृहातील 2856 कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय. गोंदियात नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. 8 महिन्यामध्ये पोलिसांनी 14,000 जणांवरती कारवाई केली. यात 60,74,000चा दंड वसूल करण्यात पोलिसांना यश आलंय. पुण्यामध्ये ईद ए मिलाद निमित्तानं शनिवारी मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरात तात्पुरते बदल करण्यात आले. मालाड स्थानकातील गर्दीच्या नियोजनासाठी पश्चिम रेल्वेनं हालचाली सुरू केल्या आहेत. प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी फलाट क्रमांक 1च्या शेजारी तात्पुरता पोलादी फलाट उभारण्यात येईल. त्यामुळे दुतर्फा फलाटाचा पर्याय मालाडकरांना उपलब्ध होणार आहे. जाहिरात फलकातून मिळणाऱ्या उत्पन्नातील अर्धा वाटा मिळावा अशी मुंबई पालिकेनं मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणांनी धुडकावली. पुण्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली आहे. येत्या 27 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू होते. कुलाबा ते वांद्रे सिव्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. मेट्रो 3 वरील आरे ते BKC टप्प्याच्या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक असेल. त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल असतील. लोकलमधील मोटरबन कॅबसमोर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम पश्चिम रेल्वेनं हाती घेतलंय. त्यामुळे रेल्वे अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी आणि लोकलसमोरील आत्महत्या प्रकरणात भक्कम पुरावा मिळण्यासाठी मदत होणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसेसबाबत तक्रारी येत आहेत. एका महिन्यात 500 ते 600 बसेस ब्रेकडाऊन झाल्या. जीर्ण बसेस, बेपरवा वाहन चालवणं, बसच्या बिघाडात होणारी वाढ यामुळे प्रवाशांना त्यावरती अवलंबून राहणं कठीण होत आहे. परिणामी पीएमपीएमएलचं सुद्धा नुकसान होत आहे. आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा दौऱ्यावरती आज येत आहेत. यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, अमरावती येथील पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी 50,000 नागरिकांच्या उपस्थितीचं नियोजन करण्यात आलंय. कार्यक्रमासाठी 2250 पोलिसांचा बंदोबस्त असेल. या ठिकाणी 3 दिवसांचं विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दाखवणारं प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आलंय. या कार्यक्रमात 15,000 विश्वकर्मा, 5,000 ITI प्रशिक्षणार्थी आणि 20,000 महिला बचत गटाच्या महिला, शिवाय यवतमाळ आणि अमरावती येथून 5,000 विश्वकर्मा उपस्थित राहणार आहेत. आणि लाभार्थ्यांना आणण्यासाठी 900 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्तानं शहराच्या वाहतुकीत काही बदल करण्यात आले, तर शहरातील वाहतूक लक्षात घेता शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. तर अमरावतीसह देशभरात 60 ठिकाणी पीएम मित्रा अंतर्गत अमरावतीजवळ नांदगाव पेठ इथे एक पार्क उभारलं जात आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावरती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा इथून नांदगाव पेठ इथल्या टेक्स्टाईल पार्कचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन करणार आहेत. त्यासाठी नांदगाव MIDC मध्ये ऑनलाईन कार्यक्रमासाठी तयारी पूर्ण झाली आहे. 1000 एकरावर होणाऱ्या या टेक्स्टाईल पार्कमुळे 10,000 कोटींची गुंतवणूक शक्य असून जवळपास 2 लाख रोजगार निर्माण होतील. आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. दरम्यान जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झालाय. वैद्यकीय पथकानं तपासणी करून जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाला होता. थार कार अंगावरून गेल्यानं नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची तसंच त्यांची कन्या निलोफर यांना देखील मार लागला. या दुर्घटनेमध्ये खान हे जखमी झाले असून त्यांना ICU मध्ये दाखल केलंय. निष्कासित परिवीक्षाधीन IAS पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा मागितलाय. अटकपूर्व जामिनासाठी दाखल याचिकेसंदर्भात म्हणणं मांडताना खेडकरनं चुकीची माहिती देऊन खोटी साक्ष दिल्याचा आरोप UPSCनं केलाय. बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल गावात मृत्यूचं तांडव सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. साथीच्या रोगानं या ठिकाणी 4था बळी घेतलाय. 5 वर्षीय चिमुकलीचा अज्ञात आजारानं मृत्यू झाला. मुंबईतील गाई म्हशींचे गोठे आणि तबेले मुंबई बाहेर स्थलांतरित करण्यास दूध उत्पादकांच्या संघटनेनं विरोध केलाय. त्यामुळे आरे वसाहतीतच तबेल्यांना जागा द्यावी आणि उपनगरातील तबेल्यांमधील सुमारे 10,000 जनावरं आरे दुग्ध वसाहतीत सामावून घ्यावीत अशी मागणी दूध उत्पादक संघटनेनं केली आहे. गोंदियात मुक्त संचार करणाऱ्या वाघ आणि वाघिणीची दहशत आहे. शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन वन विभागानं केलंय. कळवा ते ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी केली जाते, मात्र प्रकल्पाच्या कामाची गती मंदावल्यामुळे सध्या प्रवाशांचा प्रवास रडतखडत सुरू आहे. गेल्या 7.5 वर्षात कळवा ते ऐरोली उन्नत मार्गाचं 46% काम पूर्ण झालंय. तसंच उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी साधारण पुढची 3 वर्ष आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली शहरात नादुरुस्त रस्ते आणि सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या सर्वच रस्त्यावरती धुळीचं साम्राज्य आहे. पावसानं उघडीप दिल्यानं वाहनांमुळे धूळ हवेत उडत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत.